नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या एका शाळेच्या सहलीतून विद्यार्थ्यांना महाबळेश्वर येथे अन्न विषबाधेचा सामना करावा लागलाय. जालना जिल्ह्यातील न्यू हायस्कूल वरुळ घाटवड या शाळेच्या 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेचे शिक्षक प्रकाश बन्सीधर मस्तिके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट पदार्थ आणि शीतपेयांचे सेवन केले होते. यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच थंड वाऱ्यामुळे बसमध्ये खिडक्या बंद ठेवल्याने काहींचा श्वास देखील कोंडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तसेच तहसीलदार यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक विद्यार्थ्यांवर उपचार करीत आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने रुग्णालयाकडून सांगण्यात आले. अन्न विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशाल शेळके, पायल परिहार, संकेत घुले, प्रथमेश लाहोरकर यांसह 15 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पालकांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला सर्वांची प्रकृती स्थिर आहे. महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळी अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी शाळांना आणि पालकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे. योग्य आहार व सुरक्षित प्रवास यावर भर दिल्यास अशा प्रकारच्या अनावश्यक संकटांना टाळता येईल. सर, मी अनिल भोकळे, मी हायस्कूल वरुळ घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेत शिक्षक असून विद्यार्थ्यांना मी रायगडला सहलीसाठी आणत होतो. तर महाबळेश्वरहून महाडला मुक्कामी येताना मुलांना घाट शिक्षणमध्ये मळमळ व्हायली आणि मळमळ होताना त्यांना उलट्याही झाल्या. आणि हा शिक्षण आमच्यासाठी नवीन असल्याकारणानं, घाटचा भाग नवीन असल्याकारणानं त्या मुलांना मळमळ झाली. म्हणून आम्ही महाडला जाताना पोलादपूरला थांबण्याचा निर्णय घेतला. 18 मुलं अशी होती की त्यांना मळमळ उलटी होती. इथं ट्रीटमेंट देण्यात आली. तर ट्रीटमेंट दिल्यानंतर सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या मुलांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मुलांची प्रकृती जी आहे स्थिर आहे आपण म्हणताय, मात्र त्यांना आता कोणत्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे? त्यांना सर आता आम्ही महाडला आमचे बाकीचे मुलं थांबले, तिथं महाडला घेऊन तिथून पुढे आम्ही आमच्या गावी परतणार. अन्नातून विषबाधा झाल्याची थोडी शंका आहे. जवळपास 150 मुलांचा एक ग्रुप सहली करता रायगडावर जात होता. तर काही शिक्षकांनी, काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले. तसं मुलं भेदरलेले आहेत. पण ठराविक मुलं आहेत. टोटल एकूण 18 मुलं होते. त्यातले काही ओपडी बेसिसवर होते, काही आम्ही आंतररुग्ण भरती करून घेतलेले आहेत. त्यांच्यावर उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य आहे, तंदुरुस्त आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दिलेश लोखंडे, महाबळेश्वर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.